नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा। एकदम सोपा आहे आणि मस्त लहान मुलांना सुद्धा हा खूप आवडू शकतो। तर इथे मी एक बॉक्स स्ट्रॉबेरीचा घेतलेला आहे। आता स्ट्रॉबेरीजना स्वच्छ धुवायचं कसं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तर स्ट्रॉबेरीजला एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर एक चमचाभर आहे ना मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे। बेकिंग सोडा घातल्याच्या नंतर मी इथे विनेगर घातलंय। विनेगर आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे ह्याच्या आतली जी घाण असते ना ती सगळी बाहेर यायला मदत होते। बेकिंग सोडा आणि विनेगर घातल्याच्या नंतर आहे ना थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या स्ट्रॉबेरीजना व्यवस्थित मिक्स होता येईल आणि त्याच्या आतली जी घाण आहे ती व्यवस्थित पाण्यातून बाहेर येईल। आता तुम्ही पाहू शकता पाणी किती घाण झालेलं आहे। तर त्यासाठी ना आपण एक वेगळ्या बाउलमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्ट्रॉबेरीज काढून घ्यायच्या। एक दोन वेळा ह्या स्ट्रॉबेरीज ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून झाल्यावरती ह्या पुढच्या प्रोसेससाठी रेडी होतात। तर ह्या स्ट्रॉबेरीज ज्या आहेत त्या मी व्यवस्थित धुवून घेते आणि आपल्याला चॉप करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर सगळ्या स्ट्रॉबेरीजना ना मी इथे कट करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलंय, त्यामध्ये 2-3 चमचे साखर घालायची आणि ग्लासभर दूध घालायचं। हे दूध आहे ना गरम करून रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलेलं दूध आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे व्हॅनिला आईस्क्रीम। इथे मी 1 चमचाभर व्हॅनिला आईस्क्रीम घालते। व्हॅनिला आईस्क्रीम घातल्यामुळे ना एकदम छान क्रीमी आणि मस्त असा फ्लेवर टेक्स्चरसुद्धा येणार आहे आपल्या आईस्क्रीमला। तर आता हे सगळं घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरवून घ्यायचं। ज्युसरचं भांडं असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये सुद्धा हे करून घेऊ शकता। तर छान हे ब्लेंड करून झाल्याच्या नंतर आपला मिल्कशेक जो आहे तो आपण ग्लासमध्ये काढून घ्यायचा आहे। तर इथे मी एका काचेच्या ग्लासमध्ये हा काढून घेते। बघा काय मस्त एकदम सुंदर असा रंग सुद्धा आलेला आहे मिल्कशेकला। तर हा जसा दिसतोय तसा टेस्टला सुद्धा खूप सुंदर लागतो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। तर इथे मी ग्लासमध्ये काढून झाल्याच्या नंतर थोडंसं चॉप करून ठेवलेलं ना स्ट्रॉबेरीज घालते, बारीक बारीक चॉप करून घालते, म्हणजे ना स्ट्रॉबेरी मिल्कशेक पिताना हा जे स्ट्रॉबेरीचे पीसेस आहेत ना ते दाताखाली आल्यावरती खूप सुंदर लागतात। पुन्हा वरतून आहे ना व्हॅनिला आईस्क्रीम घालायचा, म्हणजे अजून सुंदर आणि खाताना सुद्धा मजा येईल लहान मुलांना। तर इथे मी पुन्हा वरतून थोडेसे स्ट्रॉबेरीचे पीसेस लावून घेते आणि तयार झालेला आहे इथे आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक। तर तुम्ही सुद्धा हा घरच्या घरी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या आवडीच्या प्रसंगांसाठी किंवा कुठल्याही पार्टीसाठी तुम्ही हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक नक्की बनवून पहा। दिसायला बघा काय सुंदर दिसतोय ना। तर तुम्ही सुद्धा हा ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।